नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार निवडून आले आणि महायुतीमधील शिवसेनेचे 1 आमदार सांगली जिल्ह्यामध्ये निवडून आले. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 2 आमदार निवडून आले तर काँग्रेसचा 1 आमदार निवडून आला. गेल्या काही महिन्यामध्ये म्हणजे जवळजवळ निवडणूक झाल्यापासून 7 ते 8 महिन्यामध्ये सांगली जिल्ह्यातल्या अनेक मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्यामध्ये थोडाफार काही राजकीय संघर्ष झाला असेल, परंतु शिराळा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे सांगली जिल्ह्यातला, त्या मतदारसंघामध्ये 2 आमदारांमध्ये म्हणजे माजी आमदार आणि आजी आमदारांमध्ये फार मोठा राजकीय संघर्ष सुरू असला आहे असं चित्र काही दिसत नव्हतं. परंतु आता तिथं एका नव्या वादाला पुन्हा तोंड फुटलेलं आहे असं दिसतंय आणि त्या वादाची सुरुवात केली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मानसिंगराव भाऊ नाईक यांनी. मानसिंगराव भाऊ नाईक हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षही आहेत आणि तिथे म्हणजे शिराळा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे सत्यजित देशमुख हे आमदार आहेत. त्यांनी मानसिंगराव भाऊंचा पराभव केला आणि सत्यजित देशमुख तिथं आमदार झाले. आता जवळजवळ 8-9 महिन्याचा कालावधी झाला. या दोघांमध्ये त्यानंतर काही उघड असा संघर्ष झालेला नाही. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सत्यजित देशमुख सुद्धा संचालक आहेत आणि मानसिंगराव भाऊ नाईक हे अध्यक्ष आहेत. बँकेमध्ये त्यांचा सुप्त संघर्ष सुरू आहे. म्हणजे असं म्हणतात की बँकेमध्ये अध्यक्षपदामध्ये बदल व्हावा यासाठी जे काही संचालक खटपट करतायत किंवा जे काही संचालक मोर्चे बांधणी करतायत त्यामध्ये सत्यजित देशमुख सुद्धा आहेत. आणि सध्या जी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरती होणार आहे की ज्यासाठी शासनानं काही अटींवर परवानगी दिलेली आहे, ती जी नोकर भरती आहे जवळजवळ 559 जागांची नोकर भरती आहे, ती सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेतला अध्यक्ष बदलल्यानंतरच ती नोकर भरती व्हावी असा आग्रह खुद्द सत्यजित देशमुख यांनी धरलेला आहे. आणि त्यासाठी त्यांनी असं ठरवलेलं आहे की तिथं सत्ता बदल घडवून आणायचा असं म्हणतात. प्रत्यक्षात त्या दोघांनी म्हणजे सत्यजित देशमुखांनी कधी जाहीरपणे याबद्दल वाच्यता केलेली नाही किंवा मानसिंगराव भाऊ नाईक यांनी सुद्धा अशा काही हालचाली विरोधकांकडून सुरू आहेत अशी कधी वाच्यता केलेली नाही. परंतु आता सध्या जर आपण पाहिलं तर 11 जागा ह्या सत्तारूढ गटाकडे आहेत म्हणजे संचालक आहेत आणि 10 संचालक हे विरोधी गटाकडे आहेत. त्यामुळे सत्यजित देशमुख यांची अशी खटपट चालली की तिथं जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सत्ता बदल घडवून आणायचा आणि अध्यक्षपद बदलायचं मगच नोकर भरती करायची अशी त्यांची खटपट सुरू असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात उघडपणे काही कोण बोललेलं नाही. आता खरा संघर्ष सुरू झालाय तो शिराळा विधानसभा मतदारसंघात आणि त्या संघर्षातला तोंड फोडलंय ते पहिल्यांदा मानसिंगराव भाऊ नाईक यांनीच. त्यांनी नुकतीच शिराळ्यामध्ये पत्रकार बैठक घेतली आणि शिराळ्यातला जो भुईकोट किल्ला आहे ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक होणार आहे. त्यासाठी शासनानं मंजुरी दिलेली आहे. त्यासाठी 20 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. युती शासनाच्या म्हणजे महायुती शासनाच्याच काळात हा निधी मंजूर झालेला आहे आणि तो निधी मंजूर आणण्यामध्ये मानसिंगराव भाऊ नाईक यांचा पुढाकार होता असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता त्यापैकी 13 कोटी रुपये जवळजवळ मंजूर केलेले आहेत आणि तो निधी मंजूर होऊन तो येणार होता. परंतु आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत सत्यजित देशमुख यांनी तो निधी रोखून ठेवलेला आहे. ते राजकारण करतायत. एवढा ऐतिहासिक अशी ही घटना आहे. शिराळ्याच्या दृष्टीनं फार मोठं स्मारक तिथं उभारणार आहे. परंतु भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणवणाऱ्या सत्यजित देशमुख यांनी हा निधी अडवून ठेवलेला आहे असा स्पष्ट आरोप मानसिंगराव भाऊ नाईक यांनी थेट पत्रकार परिषदेत केला. मानसिंगराव भाऊ नाईक हे कधी थेट पत्रकार परिषद घेत नाहीत फारशी कधी आणि घेतली तरी फार असं उघडपणे बोलत नाहीत. परंतु त्यांनी यावेळेला थेट आरोप केलाय आणि या आरोपाला आमदार सत्यजित देशमुख यांनी सुद्धा तेवढं जोरदार उत्तर दिलेलं आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की शिराळ्यातल्या भुईकोट किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक करणं हा आमचा श्रद्धेचा आदराचा आस्थेचा विषय आहे आणि आमचाच नव्हे तर संपूर्ण शिराळा तालुक्यातच नव्हे सांगली जिल्ह्याचा महाराष्ट्राचा सुद्धा तो विषय आहे, श्रद्धेचा विषय आणि त्यामुळे आम्ही तिथं स्मारक करणारच आहोत
आणि महायुती सरकारनंच ही मंजुरी दिलेली आहे ही स्मारकाला आणि निधीही मंजूर केलेला आहे आणि त्यासाठी मी स्वतः म्हणजे आमदार सत्यजित देशमुख यांनी सुद्धा सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत आणि भुईकोट किल्ल्यावरती हे स्मारक 100% होणार आहे। त्यासाठीचा निधी मंजूर झालेला आहे। तो निधी काही दिवसामध्येच इकडं मंजूर होऊन पैसे येतील आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल। एवढंच नव्हे तर या कामाचा प्रारंभ करण्यासाठी या स्मारकाच्या कामाचा प्रारंभ करण्यासाठी आमदार सत्यजित देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे असंही त्यांनी पत्रकार परिषदेत आमदार देशमुख यांनी सांगितलेलं आहे। देशमुख यांनी सांगितलं की विरोधक केवळ व्यक्तिद्वेषातूनच हा विषय पुढे आणतायत आणि राजकारण करायचा प्रयत्न करतायत। या विषयामध्ये खरं म्हणजे त्यांनी अजिबात राजकारण करता कामा नये, परंतु गेल्या 8-9 महिन्यामध्ये आमदार झाल्यापासून मी जे काम केले म्हणजे सत्यजित देशमुखांनी जे काम केलेलं आहे ते प्रचंड काम शिराळ्यामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळेच विरोधकांना आता बोलायला काही वाव राहिलेला नाही म्हणून त्यांनी हा विषय उकरून काढलेला आहे। हा नसलेला विषय आहे आणि हा 100% आम्ही हे स्मारक पूर्ण करणार आहे। आमदार देशमुख असं म्हणले की आम्ही शिराळा आणि कोकरूड या दोन्ही ठिकाणच्या रुग्णालयामध्ये डायलिसिसची सेवा सुरू केली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिराळ्याची ऐतिहासिक नागपंचमीचा प्रारंभ पुन्हा एकदा केला। थांबलेली नागपंचमी जी ह्या आमदारांना 10 वर्ष काम करून सुद्धा करता आलेलं नव्हतं, जे काम ते मी करून दाखवलेलं आहे। शिराळ्यासाठी 10 एसटी बसेस मंजूर केलेले आहेत, शिराळ्यासाठी क्रीडांगण मंजूर केलेलं आहे, शिराळ्यातल्या नगर वाचनालयासाठी इमारतीसाठी निधी मंजूर केलेला आहे। अशी अनेक कामं मी गेल्या 8-10 महिन्यामध्ये केलेली आहेत असं आमदार देशमुख यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी उघडपणे मानसिंगराव भाऊ नाईक यांनी केलेले आरोप खोडून काढलेले आहेत। एवढंच नव्हे तर मानसिंगराव नाईक हे केवळ म्हणजे विरोधक हे केवळ व्यक्तिद्वेषातून माझ्यावर टीका करतायत अशा स्वरूपाचा आरोप पण त्यांनी केलेला आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मानसिंगराव भाऊ नाईक अध्यक्ष आहेत आणि सत्यजित देशमुख हे संचालक आहेत। त्यामुळं आता जो शिराळा मतदारसंघामध्ये जो संघर्ष सुरू झालेला आहे आणि आता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा संघर्ष आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि शिराळा नगरपालिका यांची निवडणूक होणार आहे। ह्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अधिक वाढतोय का असा प्रश्न आता विचारला जातोय आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेतला संघर्ष वाढतोय का? कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या नोकर भरतीला आता बऱ्यापैकी स्थगिती मिळालेली आहे। शासनाकडून स्थगिती म्हणजे एका विशिष्ट काही संस्थांकडूनच्या मदतीनेच ही नोकर भरती करावी असे शासनाने आदेश दिलेले आहेत। त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सुद्धा हा संघर्ष पुन्हा वाढणार का? अध्यक्ष बदलाच्या मोहिमेला पुन्हा वेग येणार का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहेत। पाहूया नेमकं काय होतंय ते। आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।